सामन्यासाठी ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे। क्षेत्ररक्षण इथे सज्ज केलं जात आहे। आजच्या दिवसातील हा अत्यंत महत्त्वाचा सामना तुमच्या समोर असेल। सामन्याला सुरुवात इथे होत आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण पाहू शकाल, ती म्हणजेच विलासस्मृती राहणार या संघाची। सलामीसाठी आलेले फलंदाज आपण इथे पाहू शकाल, गीतेश माळी आणि त्याच्या साथीने देवेश नाईक ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना गोलंदाज सुद्धा स्वतःला तयार करत आहेत। निर्धारित 4 षटकांचा सामना 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तो कव्हर करावा लागेल। अधिकचा वेळ का लावला जातोय या गोष्टीचं खरं तर उत्तर आयोजकांना अपेक्षित आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सज्ज झालेले आहे, त्याचबरोबर सलामीची जोडी सुद्धा मार्गस्थ झालेली आहे। विनंती असेल पंचांना, काही जे अडसर असतील तांत्रिक ते लवकरात लवकर तुम्हाला दूर करायचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला लगेच सुरुवात करून द्यायची आहे। पंकज माळी आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आलेले आहात, या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा। त्याचबरोबर गुरुनाथ नाना माळी आपणही उपस्थित आहात, या मुख्य व्यासपीठाशी आपणही संलग्न व्हा आणि इथे बसून सुरू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या। आम्हा घरी शब्द, आम्हा घरी धन, शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। उपस्थित सर्वांचं दिनाश शेठ पाटील आयोजित स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024च्या 7व्या दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। मैदानाच्या आतमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा सामना सुरू होत आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज नवनाथ मुकणे याचा वापर केला जाईल। स्ट्रायकिंग एंड फलंदाज गीतेश माळी। 1:30 पहिला चेंडू इथे मार्गस्थ होतोय। पहिल्या चेंडूवर इथे धोका आला होता, परंतु अंतिमतः आपण ज्या पद्धतीने पाहिलेलं आहे, मला असं वाटतं चेंडू हातामध्ये आला नसावा। तिसऱ्या पंचांची ही मागणी दरम्यान केली गेलेली आहे। गावदेवी अंजूर संघाचं इथे आगमन झालं। वेलकम गावदेवी अंजूर संघ, मंचेली ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर संजयजी मडवी साहेब यांचं आगमन झालेले, या स्पर्धेच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत। वेलकम विजय मच्छिंद्र अँड ऑल टीम। तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान इकडे केली गेलेली आहे। पायचे तिसऱ्या पंचांच्या वतीने इथे निर्णय दिला जाईल। ही स्पर्धा 7व्या दिवसामध्ये आपण एन्जॉय करत आहात। क्षेत्ररक्षण सज्ज करा। यस, निर्णयाचा आणि क्षेत्ररक्षणाचा तितका जवळचा संबंध नाहीये, त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करावं लागेल।
ही स्पर्धा प्रिन्स मूवीजच्या वतीने थेट प्रक्षेपित केली जात आहे आणि प्रिन्स मूवीज म्हटलं की गुणवत्तेचं दुसरं नाव. यस, फलंदाज बाद घोषित केला गेलेला आहे. त्यामुळे फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतत असताना आपण पाहू शकाल गीतेश माळी. पहिला चेंडूवर ड्राईव्हचा फटका त्याच्या पद्धतीने केला गेला होता. चेंडू समोरच्या दिशेने गेला होता आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं होतं. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न करत असताना नवनाथ पुकणे या गोलंदाजाने चांगलं कलेक्शन तिकडे दाखवलं आणि याचबरोबर फलंदाज गीतेश माळी हा बाद झालेला आपण पाहिलेला आहे. देवेश नाईक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. त्याच्या साथीने नवीन फलंदाज आदित्य नाईक इकडे खेळपट्टीवर दाखल होत असलेला आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील हा ग्रामीण गटातील अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. या अगोदर या दोन्ही संघाने 3-3 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या पुढील प्रवासाच्या दृष्टिकोनातून हा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राहुलजी मुकादम यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या काउंटरला जमा झालेलं आहे. यावेळी तिथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक समोर उभे आहेत. चेंडू अडवतील, फेकी करतील, एक धाव इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. आज ओपन ग्रामीण मधून जॉली स्पोर्ट्स कामतगर त्यांच्या विरोधात जगदीश स्मृती वडवली बी हा संघ पहिला सामना खेळेल. जय हनुमान पोगाव आणि त्यांच्या विरोधात जय महाराष्ट्र जुचंद्र ही दुसरी लढत तुम्ही पाहू शकाल. भूमी 11 मांडा टिटवाळा आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरळगाव मुरबाड हा तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पद्मावती उमेलमान वसई आणि प्रभाकर 11 मोघरपाडा हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. इथे फलंदाजाने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका लॉफ्टेड आपण पाहिला. इथे मिळतील धाबा 6 षटकार. चांगला फटका दरम्यान आपण फलंदाजाचा पाहिलेला आहे. पाहायचंय आदित्य कशा पद्धतीने खेळलेत. समोर ठेवलेला चेंडू होता, स्लाइटली इनकटर होता, आतमध्ये येणारा चेंडू आणि फलंदाजाला त्याचे हात खोलण्याची मुभा मिळाली. त्याचा चांगला वापर करत असताना षटकार दाखवला. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. इन बिटवीन 2 धावा झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि या 2 धावांनी धावफलकाला चालना मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 9. एक गडी बाद झालेला आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. युग 11 बाबाळे ब संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकाल राहणार. इथे हा चेंडू अत्यंत चांगला आहे. फिरकी दिले या चेंडूवर गोलंदाज नवनाथ मुकणेने. नवनाथ मुकणे अत्यंत उपयुक्त खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने ते खेळ करतायत भावाळे ब संघासाठी. गोलंदाज नवनाथ तयार. शेवटचा चेंडू या षटकातील हाताळत असताना नवनाथ मुकणे याला आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये कोणतंही शुल्क आकारलं गेलेलं नाहीये. त्याचबरोबर आपण पाहिलं तर बक्षिसाच्या स्वरूपात 12 बाईक्स तिकडे ठेवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ही स्पर्धा बहुचर्चित स्पर्धा आहे. पूल केलेला आहे, शॉर्ट आर्म पूल आणि इथे अंतर मिळेल ते म्हणजेच चौकार अथवा षटकार याची शहानिशा केली जाईल आणि हा षटकार
स्वागत सन्मान केला जातोय। स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर आपण बघतोय मान्यश्री बाळाराम म्हात्रे जे उद्योजक आहेत, मान्यश्री बाळाराम मणेरा साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत। उद्योजक अंजूर यांचं सुद्धा स्वागताने सन्मान केला जाईल। हरीजी माली यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। माननीय श्री बाळारामजी मणेरा साहेब उद्योजक अंजूर यांचा सुद्धा स्वागताने सन्मान केला जातोय। हरीजी माळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे। त्यानंतर मानकोलीचे माननीय श्री अंकुशजी आरे हे सुद्धा आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। मी विनंती करतो नयन पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते अंकुशजी आरे यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे। हा स्वागताने सन्मान केला जातो अंकुशजी आरे यांचा। आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। जाऊया आपण समर्चन कक्षामध्ये। धन्यवाद हेमंत पाटील सर। नवनाथ चं पहिलं षटक आपण पाहिलं 15 धावांसाठी। योगेशच्या वतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात। या बेस इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे। फलंदाज ऑकवर्ड फुटवर्कचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि क्रॅम्प केलं होतं फलंदाजाला। कोणताही ठोस प्रत्युत्तर फलंदाजाकडे या चेंडूचं नव्हतं। आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पडल्यानंतर थोडा बाहेरच्या अंगाने वळतोय। त्याचबरोबर उसळी सुद्धा अत्यंत चांगली मिळाली गोलंदाज योगेश भालेकर या गोलंदाजाला। राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत, एक कोन करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर फलंदाजाला बीट करण्यामध्ये ते सफल ठरतायत। हे बॅटल महत्त्वाचं असेल कारण चेंडू डावखुऱ्या हाताचा आहे। या बेस स्क्वेअर ऑफ द विकेट अप्पर कटचा फटका दरम्यान इथे आपण पाहिलेला आहे आणि याच बरोबर चेंडूने सीमारेषा गाठली आणि या सत्रातील हा पहिला चौकार। बीस धाबा धावपलकावर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर फ्लिकचा फटका दरम्यान आपण पाहतो। लॉफ्ट केलं होतं मनगटाचा वापर करत असताना फलंदाजाने चांगली दिशा दिली होती। बॉडी लाईन मध्ये असलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला उपस्थित होते। चेंडू अडवला त्यानंतर फेकी झाली। एकदा विकेट मिळालेली आपण पाहिलेली आहे। एका धाब्याने धावपलक पुढे गेलं। 21 धावा धावपलकावर गीतेश बाद झाले होते विदाउट कॉन्ट्रीब्युशन ऑफ एनी रन अँड दिस इज दी सेकंड ओव्हर बिंग बॉल बाय बॉलर योगेश भालेकर। He is a great and genuine all-rounder from Bhavale B. Yogesh has made a great difference in bowling and batting department. Mistiming, leading edge and taken by Yogesh Balekar. Batter Aditya departs.
कडे फरार दर्जा आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघितलं कशा पद्धतीने फटका सजवला, पुन्हा एकदा इथे दाखवलं जात आहे. डेप्थ ऑफ द क्रीजचा चांगला वापर केला आणि इथे लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना बॅटचा फेस क्लोज केला आणि त्याचबरोबर चांगला फटका दाखवला फलंदाज चिराग माई यानं आणि धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील तर त्या आहेत 25. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 7वा आपण पाहतो. दुपारचं सत्र आहे. ही क्रीडानगरी श्री गुरुदत्त चौथा इरवा क्रीडानगरी मानकोली आणि दिवसभर या क्रीडानगरीवरून वाऱ्याचा वेग वाऱ्याचा जोर हा कायम असतो. हे जे भगव्या रंगाचे शिवसेनेचे फ्लॅग्स लावलेले आहेत ते डामडौलपणे खरं तर इकडे विहरत आहेत. यावरून वाऱ्याच्या वेगाचा अंदाज आपण लावू शकतो. वेलकम गावदेवी अंजूर 40+ संघाचे संघनायक अनिलजी पाटील साहेब. डावखुरे आताचे एक अत्यंत चांगले स्फोटक फलंदाज मानले जातात. टेक्निकली साऊंड फलंदाजी त्यांची असते. बऱ्याचदा त्यांचे ड्राईव्हचे फटके तुम्हाला मनमोहक वाटतील. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले खरं तर आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार असतील योगेश भालेकर. या षटकातील शेवटचा चेंडू योगेश भालेकरला इथे टाकायचा आहे. समोर ठेवलेला चेंडू एज लागली. मागे सूरज केने दक्ष आहे. टिपला जेल सूरजने आणि याच बरोबर इथे एक चौकाराचं योगदान दिल्यानंतर फलंदाज चिराग माळी बिग बर्ड ऑफ राहणार बाद. षटक संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा 1 गडी बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज योगेश भालेकरला. आजच्या दिवसातील त्याचबरोबर कालच्या दिवसातील योगेश भालेकर यांची फलंदाजी गोलंदाजी विशेषतः जर आपण बघितली तर ज्या पद्धतीने इतर टुर्नामेंटमध्ये योगेश भालेकर गोलंदाजी करतात तो अँगल तितक्या चांगल्या पद्धतीने खरं तर त्यांना वापरता आलेला आहे का हा फार मोठा प्रश्न आहे. तसा तर 10 धावा तिकडे खर्च झाले होत्या. 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात जी अँगलिंग खरं तर बॉलिंग ते करतात कोण क्रिएट करत असताना नॅचरल अँगल बनवतात ती गोलंदाजी थोडी मला मिसिंग वाटते कालच्या दिवसातही आणि आजच्या दिवसातही. आणि त्याचबरोबर थोडे आखूट टप्प्याचे चेंडू योगेश भालेकरने अधिक वापरलेले आहेत. याची निश्चित काहीतरी कारणं असतील. विकास यावेळेस फुल टॉस आहे. नो हाफ मेजर्स देअर बाय द बॅटर. बीट द ट्रेमेंडस पॉवर. सेल ओव्हर द मिड विकेट बाउंड्री लाईन ऑल द वे फॉर मॅक्सिमम सिक्सर. एकतीस धावा धावपलकर आहेत या षटकारांशी. फलंदाज देवेश शहा मोठा फटका आपण पाहिला होता खेचून मारलाय. ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये योगेश उपस्थित आहे. चेंडू अडवला त्यानंतर इथे फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव मिळेल. रेग्युलर फॉर्मॅट मधून गावदेवी धोंडा वडवली संघाचे संघ सहकारी जर उपस्थित झाले असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या आयोजकांबरोबर संपर्क साधा. धोंडा वडवली आणि साईश कारबाव संघ जवळजवळ 3 तासापासून या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहे आणि म्हणून या गोष्टीचं गांभीर्य आपण राखूयात. धोंडा वडवली संघाचे सगळे संघ सहकारी जर इकडे उपस्थित असतील तर तुम्हाला लगेचच आयोजकांबरोबर संपर्क साधायचा आहे.
इन बिटवीन हा निर्धाव चेंडू आपण पाहिला 32 धावा, याचबरोबर धावफलकावर तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकासच्या वतीने हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर चांगलं पुनरागमन केलेलं आहे गोलंदाज विकासनं. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत. समोर ठेवलेला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ ग्रेट हिट बाय बॅटर अक्षय कदम, सिक्सर. आमच्या दादाचं चालतंय. अक्षय चौधरी तिकडे आहेत आणि अक्षयच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी इथे योग्य रीतीने पार पाडत असताना हा षटकार त्याच्या वतीने आलेला आहे. खरं तर चिराग माळी बाद झालेले आहेत आणि चिराग माळी बाद झालेलं तर ही जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये घ्यावीच लागेल ती म्हणजेच अक्षयला. अक्षय आणि देवेश चांगल्या टचमध्ये या हंगामामध्ये आपण पाहिलेले आहेत आणि सुरुवात चांगली मिळालेली आहे दोन्ही फलंदाजांचा जर आपण विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 1 षटकार अक्षयचा आपण पाहतो, त्याचबरोबर देवेशनेही 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आपल्याला दाखवलेला आहे. इन बिटवीन फलंदाज बाद होत होते आणि त्यामुळेच थोडा संयमही देवेशने तिकडे दाखवलेला आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला संयम आणि त्याचबरोबर ॲग्रेशन, आक्रमकता या दोन्हींचा इथे संगम साधावा लागतो आणि तेच आतापर्यंत फलंदाजांच्या फलंदाजीत आपण पाहिलेलं आहे. 38 धावा धावफलकावर 3 गडी बाद आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाज विकास पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करतील. स्टार्टिंग एंडला फलंदाज अक्षय चौधरी. या बेस इथे शॉर्ट आर्म जामचा फटका, शुभमन गिलची आठवण मैदानाच्या आतमध्ये करून दिली. फलंदाज अक्षय चौधरीचा हा आणखी एक तडाखा, एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, चौकार. .42 ऑन द बोर्ड. 42 धावा याचबरोबर धावफलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाला आवर घालण्याचा प्रयत्न योगेश भालेकर या गुणवंत गोलंदाजाने केला जरूर, परंतु तरी त्याने 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार विकासच्या विरोधात आलेले आहेत. पहिलं षटक नवनाथचं, दुसरं षटक योगेशचं. चौथा हिरवा मानकोली टीम कॅप्टन 40+ क्रिकेट आपण सेमीफायनल मॅच बघणार आहोत. त्याच्या जोडीला असतील गावदेवी अंजूर. या दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तीन षटकं संपलेले आहेत. 44 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल देवेश नाईक चांगले खेळत आहेत. 6 चेंडूंमध्ये 13 धावांचं त्यांचं योगदान. अक्षय चौधरीही चांगले खेळलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये 12 धावांचं त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून या दोन्ही फलंदाजांच्या वतीने धावफलकाला चांगला वेग इथे प्रदान करून दिला जात आहे. पाहायचे शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाकडे दरम्यान तिकडे दिली जाईल. सूरज केने अलीकडे गोलंदाजी करताना आपण बघत नाही आहोत. याचीही काही कारणं निश्चितच असू शकतात. या अगोदर इंज्युअर्ड झाले होते आणि ती इंजुरी खरं तर संघासाठी थोडी काळजीची बनलेली आहे आणि चिंतातूर करणारी बनलेली आहे. कारण सूरजचंही एक षटक अत्यंत महत्त्वाचं असायचं आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुमचा हक्काचा एखादा पर्याय जर तुमच्यातून बाजूला जात असतो त्यावेळेस मात्र तुमच्यासमोर अडचणी निर्माण होत असतात. आणि चौथा गोलंदाज कोणता असेल. खरं तर विकासच्या पुढे आक्रमकता दाखवली, धारण केली. फलंदाजाने 19 मिळवल्या. आता विकेश आलेले आहेत. अकूट टप्प्याचा उसळी घेणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. जम्पिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज देवेश नाईकने केला जरूर आणि आपल्याकडे असणाऱ्या रिव्ह्यूचा इथे वापर केला जातो. वाईड बॉलसाठी हा फलंदाजाने घेतलेला रिव्ह्यू आहे.
पंचांनी खरं तर तिथे वाईट चेंडू घोषित केला नव्हता. तिसऱ्या पंचांची कामगिरी दरम्यान इकडे महत्त्वाची ठरणार आहे. ही स्पर्धा प्रिन्स मूवीजच्या वतीने थेट प्रक्षेपित केली जात आहे. 40+ सेमीफायनल मॅच पुढील टॉस केला जाईल. गावदेवी अंजूर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चौथा हिरवा मानकोली टीम कॅप्टन आपण लगेच उपस्थिती नोंदवायची आहे. मानकोली टीम कॅप्टन 40+ क्रिकेट आपण बघू. चला कॅप्टन लगेच फेअर डिलिव्हरी. चव्वेचाळीस धावा धावपलकर गोलंदाज विकेश पुन्हा एकदा तयार असतील. विकेश मुकादम आलेले आहेत. देवेश नाईक साठी वळतील. या बेचा फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत. कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवला, फेकी झाली. इथे 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. यावेळेस इथे पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत येईल. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी झाली. इन बिटवीन 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं षटक हे सुद्धा इथे आपण मार्गक्रमित होत असलेलं बघतो विकेशच्या वतीने. शेवटचं हाणामारीचं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर आलेली आहे. आतापर्यंत त्याने या जबाबदारीचं निर्वाहन योग्य रीतीने केलेलं आहे. चला थोडंसं चेंजेस असेल. गावदेवी धोंडा वडवली टीम कॅप्टन आणि साई स्पोर्ट खारबाव टीम कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये पुढील टॉस या 2 टीममध्ये केला जाईल. $49 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा खरं तर 7व्या दिवसामध्ये आहे. स्पर्धेचा समारोप उद्याच्या दिवसामध्ये केला गेलेला आपण पाहू शकाल. आणि उद्याचा दिवस तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत मोठा दिवस आहे. आणि शिवाजी हा शब्द जर तुम्ही उलटा केला तर जीवाशी असा होतो. अखंड आयुष्यभर आपल्या जीवाशी जे लढले आणि त्यानंतर जनतेचं सुराज्य ज्यांनी निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उद्या जयंतीचा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण विश्वभर ही जयंती साजरी केली जाईल. आणि त्याचा औचित्य साधत असताना उद्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं गेलेलं आहे. आणि या स्पर्धेतील विशेष आकर्षण उद्याच्या दिवसामध्ये आपण लकी ड्रॉ करणार आहोत. जवळजवळ 200 बक्षीस खरं तर इकडे लकी ड्रॉ करणार आहोत. 200 रुपयाचं एक कुपन तिकडे तुम्हाला घ्यायचं आहे. आणि एकूण 1000 कुपन्स इकडे आहेत. आणि 1000 कुपन्स मधून बक्षिसं इथे वितरित केली जातील. या गोष्टीकडेही खरं तर तुम्हाला मी घेऊन जाऊया तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक जरी उपस्थित असतील तरी ते चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यावेळेस हवाई मार्गे चेंडू निघून गेला. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे राजा पाटील यांच्या बॅनरला चेंडू हिट झाला. षटकार. उडवून झोप केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. पाटील दादानी ठेवलाय स्वर्गीय महेंद्र दादाचे पाटील दादानी ठेवलाय स्वर्गीय 55 ऑन दी बोर्ड. 55 धावा धावपलकर. 3 गडी बाद झालेले. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. या षटकातील विकेशच्या वतीने समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. चांगला ड्राईव्हचा फटका. एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाहीये. आणि याच बरोबर आपण पाहिला हा सुद्धा चौकार आलेला आहे. खरं तर क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते
आम्ही जिकडनं समालोचन करतो तिकडनं क्षेत्ररक्षक आम्ही हेरू शकलो नव्हतो. नवनाथ मुकणे तिकडे होते आणि टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया. नवनाथच्या अगदी समोर चेंडू पडला, टप्पा घेत असताना त्याच्या डोक्यावरून निघून गेला, सीमा पार. मिळाल्या धावा 4, धावफलक जाऊन पोहोचला आपण पाहिलं तर 59 वर आणि 15.00च्या धावांच्या सरासरीने 60 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये, ते म्हणजेच U11 भावाळे ब या संघाला. आपण जाऊया यानंतरच्या सामन्याच्या महत्वाच्या नाणेफेकीकडे. तिकडे उपस्थित आहेत कामन वसईचे एक ख्यातनाम समालोचक हेमंत पाटील सर. इट्स ओ टू यू. थँक्यू सो मच सुनील शिल्के सर. आणि जाऊया आपण टॉसकडे. एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी धोंडावडवली विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन टीममध्ये, आणि या दोन टीममध्ये टॉस खेळला जाईल. मी विनंती करतोय मुख्यमंचावर उपस्थित असणारे आमचे मुख्य अतिथी माननीय श्री बाळारामजी मणेरा साहेब यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन मानकुलीच्या या ग्राउंडवर, आणि अप्रतिम असं आयोजन. 3 एंट्री स्पर्धा आपण बघतोय. आजचा 7वा दिवस आहे या स्पर्धेचा. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं एक जबरदस्त आयोजन, आणि माननीय श्री दिना पाटील साहेब यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. सिक्का तर आपल्याला माहितीच आहे. एका बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूने स्वर्गीय महेंद्रदादा चषक. दोन्हीपैकी एक कॉल आपल्याला करायचा आहे. माननीय श्री बाळारामजी मणेरा यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. धोंडावडा टीम कॅप्टन कॉल करतील, आणि स्वर्गीय महेंद्रदादा आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो साई स्पोर्ट खारबाव टीमने. मी विनंती करतो मान्यवरांना पुन्हा मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. साई स्पोर्ट खारबाव एक मजबूत टीम म्हटली जाते. चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये तुम्ही केलेला आहे, आणि ही मॅच सुद्धा एक महत्त्वाची मॅच तुमच्यासाठी आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही बॉलिंग करू. बॉलिंग करण्याचा जो तुमचा निर्णय आहे याचं मागचं काय गेम प्लॅनिंग आहे तुमचं? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीममध्ये बघितले की चांगले खेळाडू आहेत, मात्र कॅप्टनची जिम्मेदारी तुझ्याकडे दिलेली आहे. खरंच मी प्रत्येक टुर्नामेंटला बोलतो का माझ्या कॅप्टन्सी दिले. मी स्वतःचा म्हणजे चांगला हे करतो का एवढ्या मोठ्या टीमची कर्णधारी मी करतो. आणि कसं वाटते आयोजन आणि इथपर्यंत तुमचा जो प्रवास होता या स्पर्धेमध्ये, तो प्रवास कसा झाला? आयोजन खरंच खूप सुंदर आहे आणि आतापर्यंत आम्ही चांगला खेळलो आणि पुढे पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस हारलेला आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं तुम्ही? बॅटिंग. मनाप्रमाणे झालेलं आहे. बॅटिंग करत असताना काय वाटते की साई स्पोर्ट खारबाव एक मजबूत टीम आहे, ज्या टीममध्ये एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मला वाटते 50 किंवा 60चं टार्गेट सुद्धा ते चेस करू शकतील. अशा टीमसमोर तुम्हाला काय वाटते की माइंडमध्ये काय एक सेट आहे की किती रन झाले पाहिजे? 50 ते 60 झाले पाहिजे. आणि तेवढे रन बनवण्यासाठी कुठले असे बॅटर ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल? उमेश आहे, शैलेश आहे, प्रथमेश आहे, प्रज्वल आहे. आणि समोरची टीम आपल्याला माहितीच आहे चांगली स्ट्रॉंग टीम आहे. कुठली त्या टीमचे फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॉलिंगसाठी याल त्यावेळेस त्यांच्यावर लक्ष असेल की यांना जर आपण लवकर आउट केलं तर आपण मॅच जिंकू शकू. हो नक्कीच. कसं वाटलं आयोजन आणि इथपर्यंत प्रवास कसा झाला तुमचा? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असतील. आणि रिपोर्ट असा आहे टॉस बॉक्समधून साई स्पोर्ट खारबाव टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सर. बिला स्मृती राहनाळ आणि U11 भावाळे ब या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये 59 धावा बनवल्या बिला स्मृती राहनाळने. निर्धारित 4 षटकांमध्ये 60 धावांचं तगडं आव्हान ठेवलेलं आहे, ते म्हणजे U11 भावाळे ब संघासमोर. आणि या हंगामामध्ये त्याचबरोबर मागच्या हंगामामध्ये फार चांगली फलंदाजी सूरज केने यांची राहिली होती. त्याची फलंदाजी इथे पाहावी लागेल आणि हा सामना अत्यंत मोठा चुरशीचा सामना बनेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत. काय घडेल काय बिघडेल या दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार झालेले आहेत आमचे साथी समालोचक, भिवंडी तालुक्यातील कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे गोड गळ्याचे सुमधुर समालोचक सुभाष धुमाळ सर. धन्यवाद.
धन्यवाद सुनील शेलकर सर, धन्यवाद हेमंत पाटील सर. विलासमध्ये राहणारा विपक्ष UG11 भावले बी या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना विलासमध्ये राहणाऱ्या संघाने 4 षटकामध्ये धावपलेकर धावा जळकल्या त्या 59 आणि 60 धावांचं लक्ष UG11 भावले बी संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. सरासरीचा विचार केला तर बरोबर 15.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जळकायला लागतील UG11 भावले बी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. सर्व जोडी मैदानामध्ये आपण बघतोय UG11 भावले बी संघाकडून सूरज केने विथ योगेश भालेकर, तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज बिग बड ऑफ राहणार चिराग माली. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा हा 7वा दिवस आणि 7व्या दिवसामधील हा सामना आपण पाहतोय या राहणार विपक्ष भावले बी या दोन संघामध्ये. पहिला चेंडू इथे मात्र इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज, कुठल्या प्रकारची धाव नाही, प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सूरज केने यांनी केला होता. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवर जाऊन ना खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर फाईन लेग लॉंग लेग रिझनकडे. आता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही. पावलपेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. चिराग माली पहिले षटकात आलतोय. राईट आर्म ओर द स्टंप. इथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय चिराग माली बिग बड ऑफ राहणार. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारची चेंडू हाताला गेला होता. अतिशय चांगली बॉलिंग ॲक्शन आणि अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा चेंडू नक्कीच पुढे टाकला गेला होता. वेगवान चेंडू, सुरेख डिलिव्हरी, एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय गोलंदाज चिराग मालीकडून. ढूंढे रे जाओगे ढूंढो रे साजना सध्या स्थिती आपण पाहतोय फलंदाज सूरज केने याची. भावले बी संघाच्या फलंदाजांना सोनं संधी चौकार षटकांच्या हॅट्रिकसाठी राहुल मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले गेलेले आहे. म्हणजे ते आपण पाहतोय निर्धाव चेंडूचे हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज चिराग माली. करार ऑनट्रायचा फटका, धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, कुठल्या प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी P1च्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना चिराग माली या गोलंदाज. बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय विलासमध्ये राहणार विपक्ष UG11 भावले बी या दोन संघामध्ये. दोन्ही मात्याबर आणि तगडे संघ आहेत. इथे इनफिल्डच्या वरून अगदी स्क्वेअरलेगच्या वरून चेंडू टोललेला आहे आणि चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअरलेग रिझनमधून सीमा पार. या इनिंग मधील पहिला चौकार सूरज केनेच्या बॅटमधून. कामच साधा नाही, दिनेश पाटील ब्रँड बनला. एकटाच आहे कधी झुकत नाही, त्याची स्टाईल लय हाय पाय. एकटाच आहे कधी झुकत नाही, त्याची स्टाईल लय हाय पाय. त्याचा कामच साधा नाही, दिनेश पाटील ब्रँड बनलाय. त्याचा कामच साधा नाही, दिनेश पाटील ब्रँड बनलाय. त्याचा कामच साधा नाही. तब्बल 5व्या चेंडूवर अकाउंट ओपन करताना आपण तो फलंदाज सूरज केने याला स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केले गेले. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, भेट होतो एक्स्ट्रा चेंडू निघून जातोय फाईन लेग रिझन मधून सीमा पर नाही आणि हा चौकार पाहायला मिळतोय. पंच इशारा करायचा आहे. बॅट कट नक्कीच आपण पाहतोय, हे रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. सुरुवातीचे 4 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. मात्र हा नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराने धावसंख्या देखील येतोय आकार. धावसंख्या 4 ने वरती धावपलीकडे 8 धावा.
पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 60 या लक्ष्याचा पाठलाग करताना युग इलेव्हन भावले बी संघाची धावसंख्या धावपलीकर बिनबाद 8. सुरुवातीचे 4 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळतात सूरज केनेच्या बॅटमधून. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चिराग मालीनंतर अक्षय चौधरी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आव्हान येते 60 धावांचं. 60 या लक्ष्याचा पाठलाग युग इलेव्हनना भावले बी संघ करतोय. पॉलपेचे षटक समाप्तीनंतर विखुरली क्षेत्रक्षण आता मात्र पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही या 4 क्षेत्रक्षक 30 आट्याच्या सलगामध्ये आपण पाहतोय. आपण सामना पते विलासपती राहणार विपक्ष युग इलेव्हन भावले बी या 2 संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल साईस खारबाव विपक्ष गावदी ढोंडाडोली या 2 संघामध्ये. अक्षय चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज डावखुरा योगेश भालेकर. इथे मात्र चेंडूला फेर करून दिलेला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. योगेश भालेकर याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. गावात योगेश भालेकर षटकारी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. धावपलीकर 14 धावा. डावखोर फलंदाज आपण पाहतोय योगेश भालेकर ज्याने अक्षय चौधरी याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वापसी करताना अक्षय चौधरी या चेंडूवर धावसंख्या स्थिर. धावपलीकर 14 धावा. लक्ष आहे ती 60 धावांचं. आपण सामना पाहतोय राहणार विपक्ष भावाले या 2 संघामध्ये. 60 लक्षाचा पाठलाग युग इलेव्हन भावाले बी संघ करतोय. अक्षय चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना केल्यानंतर योगेश भालेकर. इथे मात्र हलवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या. त्याने पंचांचा इथे वाईटचा इशारा देखील आलेला आहे. अशा प्रकारे 1+2 3 धाव धावपलीमध्ये जोडल्या जातील आणि 3 धावने संघाची धावसंख्या 17 वर पोहोचते. बिनबाद 17. 60 या लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय युग इलेव्हन भावले बी संघ. प्रति षटकामागे 15ची सरासरी आवश्यक हवी होती. आता मात्र आपण पाहतोय 17 धाव धावपलीकर झलकले गेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हर रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल हॅलोच पुढे सरते. धावपलीकावर 18 धावा. युग इलेव्हन भावले बी संघ 60 लक्षाचा पाठलाग करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर अक्षय चौधरी दुसरं षटकात चालतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज सूरज केने जो 2 चौकाच्या मदतीने वैयक्तिक 8 या धावसंख्या खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला एका षटकाच्या मदतीने योगेश भालेकर वैयक्तिक 7 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातं. एक क्षेत्ररक्षक आता मात्र पॉइंट रिझनमध्ये तैनात केला जातोय. लॉंग लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. इथे चेंडूला फिरकवून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू निघून जातोय. सीमा पार दणदणीत षटकार. काय बस्ती बस्ती में है चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग लक्षात घेऊन नक्कीच केला जातोय. आपण पाहतोय सूरज योगेश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर अक्षय चौधरी हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज सूरज केने ज्याने मागील चेंडूवर षटकार खर्च
खेचला होता. इथे मात्र आपण पाहतो या चांगली वापसी करताना गोलंदाज मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने वरती धाव प्ले करून 25 धावा 25. 60 या लक्ष्याचा पाठलाग योग्य लिहून भावले 20 संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे अक्षय चौधरी थोडासा मार्ग ठरतो कारण आतापर्यंत आपल्या षटकामध्ये त्याने 2 षटकर देखील खर्च केलेले आहेत. चेक. वेलकम राजू पाटील साहेब, वेलकम चिंतामण पाटील साहेब अँड वेलकम भरत पाटील साहेब. आपल्या या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. अक्षय चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात वाईडचं षटक करतात. दिशा फरकटले. हलूवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. धावसंख्या सिंगलने पुरेसर धावपल 26 धावा. पहिले षटक चिराग माल याने अतिशय चांगल्या रीतीने हाताळलं होतं. मात्र या षटकामध्ये धावा येत आहेत भावले 20 संघाच्या. ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक काही प्रोटेक्शन पाहायला मिळते मेडिकल रिझन मध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पुरेसर धाव फलकावर सिंगलने वाढते धाव फलक पोहोचतो ते 27 वर 27. 2 षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्त तर योग्य इलेव्हन भावले 20 संघाची धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 27 धावा. चिराग माल यांनी पहिल्या षटकातलं ज्या षटकामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या षटकामध्ये जर बघितलं तर अक्षय चौधरीने 19 धावा खर्च केलेल्या आहेत. ड्रिंक्स इंटरव्हलला नक्कीच झालेला आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 27. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. जमीची बाजी आपण पाहतो युग इलेव्हन भावले 20 संघाच्या दृष्टीने त्यांची सालमी जोडी मैदानामध्ये 8 विकेट शेष आहेत. इथून मात्र वापसी करावी लागेल विलासमती राणा संघाच्या गोलंदाजांना. 15ची सरासरी आवश्यक असताना आणि त्या सरासरी नक्कीच धावा सध्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आता सरासरी वाढली जाते. 16.50च्या सरासरीने प्रति षटकामागे इथून धावा झळकाव्या लागतील युग इलेव्हन भावले 20 संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. अक्षय चौधरी यांनी नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये 22 धावांचं महत्त्वाचं योगदान दिलं होतं. मात्र गोलंदाजी करताना त्यांनी 19 धावा देखील खर्च केलेल्या आहेत. 2 षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 27 येणारे 2 षटकाचा खेळ शिल्लक आणि 2 षटकामध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी संघाने चिराग मालेने सोपवलेले. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. प्रणय मडवी याच्यावर. तिसरं षटक प्रणय मडवी हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज योगेश भालेकर जो हे 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतो, ज्यामध्ये 1 षटकाचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला 8 चेंडूचा सामना करताना 15 धावसंख्येवर सुरेश कने फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे भावले 20 संघाला. इथे करार ऑन ड्राईव्हचा फटका कार्पेटचे सहारे 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि ह्या चुका टाळाव्या लागतील विलासमती राणा संघाच्या क्षेत्ररक्षकांना. जिथे 1 धाव तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावेने संघाची धावसंख्या 29 वर पोहोचते. आपण सामना पाहतो विलासमती राहणार विपक्ष युग इलेव्हन भावले बी या 2 मातेवर तगड्या आणि नामांकित संघामधील. 60 या लक्ष्याचा पाठलाग युग इलेव्हन भावले बी संघ करतोय विलासमती राहणार संघासमोर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ऑन साईडला चेंडू मेटेकर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त 1च धाव फलंदाज पूर्ण करू शकतील. एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धाव फलकावर 30 धावा. निम्मा पाला गाठलेला आणि अजूनही निम्म्या धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 30 धावा झालेल्या आहेत. अजूनही इथून 30 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे अजूनही या सामन्याचं नक्कीच पारडं कुठल्या संघाकडे झोकलं गेलेलं नाही. मी तर म्हणेन अजूनही या दोन्ही संघांना समान संधी आहे. प्लस पॉईंट एक नक्कीच भावले बी संघाच्या बाजूने जातोय की त्यांचा अजूनही कुठलाही विकेट त्यांनी गमावलेला नाही. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो सूरज केने आणि योगेश भालेकरच्या रूपाने. इथे मात्र चांगला चेंडू सुरेख चेंडू अगदी बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 31.
31. चांगला चेंडू नक्कीच हाताळताना आपण पाहतोय या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रणय मडवी हाताळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेले आहेत. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. जास्त प्रयोग नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये प्रणय मडवी करताना दिसत नाही. विखुरलेले शतरक्षण पाहायला मिळते. डीपमध्ये शतरक्षक तैनात गेलेले आहेत. 4 शतरक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र काळपेचे सारे चेंडू इथे चिराग माली सज्ज आहे आणि इथे देखील एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे. धावसंख्या 32 वर पोहोचते. चांगली गोलंदाजी ज्या नक्कीच गोलंदाजीची अपेक्षा होती प्रणय मडवीकडून चिराग माली याला, ती गोलंदाजी हाताळताना पण प्रणय मडवी हा गोलंदाज. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलतं. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये इथून 28 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 32-60 या लक्ष्याचा पाठलाग युग इलेव्हन भावले बी संघ करतोय. हे समीकरण आपण पाहू शकतो. 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केले जाते. श्री गुरुदत्त चौथा विभाग क्रीडानगरी मानकुली या मैदानातून ही स्पर्धा नक्कीच एन्जॉय केली जाते. इथे लॉर फुलटा चेंडू आहे. ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. तिथेही प्रोटेक्शन पाहायला मिळते. या फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. काय कमालीची गोलंदाजी काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या षटकामध्ये रानाल संघाकडून. धावसंख्या पाहायला मिळते त्या धावफलकावर 33 धावा. 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे युग इलेव्हन भावले बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सुरेख गोलंदाजी अक्षय चौधरी मार्ग ठरला होता. मात्र प्रणय मडवी यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राणा संघाकडून हाताळलेली आहे. फलंदाज फक्त एका 2 धावांवर भर देताना या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रणय मडवी इथे करार ऑपरेट फटका. मात्र क्षेत्ररक्षक या मिड ऑफ रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण इथेही पाहायला मिळते. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. 3 षटकाची समाप्त झाली आहे. 3 षटकाची समाप्त नंतर युग इलेव्हन भावले बी संघाची धावसंख्या धावफलक 60 या लक्ष्याचा पाठला करताना 34 धावा. कमलीचे षटक प्रणय मडवीने हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी जी अपेक्षा केली होती चिराग माली यांनी प्रणय मडवीकडून ती अपेक्षा पूर्ण केलेली प्रणय मडवी या गोलंदाजाने. आणि या षटकामध्ये नक्कीच थोडंसं पाडत जड नक्कीच आपण पाहतोय विलासपूर राहणार संघाचं. आता मध्ये शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 6-26चं समीकरण. शेवटचं षटक आणि निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी ते मात्र चिराग माली जो विलासपूर राहणार संघाचा संघनायक आहे त्यांनी सोपवलेले. गोलंदाज निखिल चौधरीच्या हातामध्ये. निखिल चौधरी शेवटच्या षटकांसाठी येतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. आपण सामनामध्ये विलासपूर राहणार विपक्ष युग इलेव्हन भावली बी या 2 संघामध्ये भिवंडी ग्रामीण पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने आतापर्यंत चांगलं परफॉर्मन्स केले आहे. मात्र हा सामना या दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता हे इक्वेशन हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळत आहे. निखिल चौधरी सामना करेल फलंदाज योगेश भालेकर. यावेळी मात्र मिस टाइम फटका तर होता. खरं तर ऑन साईडला चेंडू खेळायचा तिथे आपण पाहू शकता प्रयत्न चांगला पाहायला मिळतो अक्षय चौधरीकडून. मात्र अखेर हा चौकार पाहायला मिळतोय. मारून चौकार अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर चौकार पाहायला मिळतोय. इथं मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. मिडवेच्यावरून हा दणदणीत षटकार योगेश भालेकरच्या बॅट मधून.
पहिल्या चेंडूवर चौकाराने मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय की खरं तर पहिला चौकार गेल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला आहे की फलंदाज योगेश भालेकरचा मागील चेंडूवर आत्मविश्वासाने षटकार त्याने खेचलेला आहे. षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावपलीकडे 44 धाव. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. आता मध्ये शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी योग 11 भावले बी संघाला. चार चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर षटकार. इथून पाहूया गोलंदाज निखिल वापसी करेल का. योगेश भालेकर सामना करेल. इथे मात्र फटका फासलेला आहे आणि हा झेल होईल का. येस, हा झेल इथे पकडलेला आहे आणि हा झेल कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतोय. हा कॅच पकडलाय की मॅच पकडलाय हा सामना संपल्यानंतर पाहायला मिळेल. सुरेख झेल आणि इथे मध्ये संमत होते फलंदाज योगेश भालेकर याचा खेळ. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर विकेट. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. आपण पाहतोय असं वाढवतं की योग वेलन भावले बी संघ हा सामना सहजरित्या जिंकेल. त्यानंतर या झेलानंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेले आहे. आणि मी ट्विस्टवर मॅच बनते हुई अभि सुपर हिट. कारण शेवटचे 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे भावले बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या विकेटने पुन्हा एकदा वापसी करताना आपण पाहतोय राहणार संघ. न्यू बॅटर वेदांत गुलवे. इथे मात्र क्लीन बॉल. सॉरी, पंचांचा लेग बॉलचा इशारा होतोय. ऑन साइडला खेळण्याचा इथे नक्कीच प्रयत्न. धावसंख्या धावपलीवर पाहायला मिळते. 22 रूपाने पुढे सरकते 45 धावा. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये इथून आमचे एक्सपर्ट स्कोर सांगतात की 15 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल आता पाहायला मिळते. कारण 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. इथे दिशा भरकटले. पंचांचं वाईटचं शरीर होते. आव्हान त्याला वाईट चेंडूमध्ये धावसंख्या सिंगलने वाढते. धावपलकावर 46 धावा 46. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल पाहायला मिळतोय. कारण 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी खेचले गेले तरी मात्र योग 11 भावले बी संघ सामना जिंकू शकणार नाही. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाते कावकरांच्या वरून सीमापार. षटकार.
आणि औचित्य साधत असताना अनेक मान्यवर आमच्याबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने जोडलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे बक्षीस आम्ही वितरित करणार आहोत. अक्षय, या लवकरात लवकर आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावर जोडावं लागेल. अक्षय चौधरी याने मनाचा मोठापणा दाखवलेला आहे आणि त्याने प्रणय चौधरी की ज्याने क्रमांक 3चं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने, प्रणय मढवी ज्याने क्रमांक 3चं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. दोन्ही फलंदाज मातब्बर आणि दिग्गज फलंदाज असताना सुद्धा त्यांना खेळपट्टीवर थांबवले होते आणि त्या षटकात चांगली गोलंदाजी केली. ते प्रणय मढवी ठरतायत यावेळेस या सामन्याचे सामनावीर खेळाडू. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आपण उपस्थित आहात. तुमच्या शुभ हस्ते प्रणय याला ही ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. ओमकार सेवा संस्था भिवंडीच्या वतीने ही ट्रॉफी इथे दिली जाते. त्याचबरोबर सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब आपणास विनंती, आपण स्नॅक्स इथे या खेळाडूसाठी वितरित करा. त्याचबरोबर मनोजजी पाटील साहेब आपणास विनंती, आपल्यासमोर जी कॅप दिसते ती कॅप तुम्हाला इथे या खेळाडूसाठी वितरित करायची आहे. नयन शंकर पाटील उद्योजक गुंदवलीचे यांच्या वतीने ही सौजन्यकृत केली गेलेली आहे. राजूजी पाटील साहेब आपणास विनंती, आपण आपल्यासमोर असणारा टी शर्ट वितरित करा. स्वर्गीय संतोष स्मृती ना उजाळा देण्यासाठी किरण हरेश माळी यांच्या वतीने ही देऊ केली गेलेली भेट आहे. त्याचबरोबर रमाकांतजी घरत दादा आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते इथे ही बॅग वितरित करायची आहे. पंकजजी घरत साहेब यांच्या वतीने ही सौजन्यकृत केली गेलेली आहे. त्याचबरोबर श्रीरामजी माळी साहेब आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते स्पोर्ट्स जॅकेट इथे वितरित करा. सनशाईन प्री इंटरनॅशनल स्कूलचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूरचे उमाकांत पाटील यांच्या वतीने ही दिली गेलेली भेट आहे. या सर्व सौजन्यदात्यांचा आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. खेळाडूचं हार्दिक कौतुक आणि त्याचबरोबर मान्यवरांचे आभार. येणाऱ्या सामन्यांसाठी तुझी गोलंदाजी अशीच आम्हाला पाहायला मिळेल ही समालोचन कक्षाच्या वतीने खरं तर आम्ही इथे शुभेच्छा देत आहोत तुला आणि तो मानसही व्यक्त करत आहोत. यानंतरचा सामना आणखी एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. साई स्पोर्ट्स खारबाव, मोनिश तरे अँड ऑल टीम क्षेत्ररक्षण सज्ज करा. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व महेंद्र शेठ पाटील ही खेळताना पाहायला मिळतील. या संपूर्ण संघाला आमच्या वतीने इथे शुभेच्छा आहेत. मॅच ऑफिशियल्स आपण चला लवकरच मैदानाचा ताबा घ्या. खूप खूप धन्यवाद सुनील शिलके सरांना, सुभाष धुमाल सर. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आयोजित स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय आणि आजचा हा 7वा दिवस या स्पर्धेचा आणि चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. या क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर 40+ क्रिकेटसुद्धा पाहिलं आपण. त्यानंतर भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आणि ओपन ग्रामीणचं क्रिकेटसुद्धा पाहतोय. खरोखरच एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर पारितोषिकं पाहिली आपण तर 12 बाईक्स आणि 9 रेफ्रिजरेटर सहित आणखीन भरपूर